समोर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगल रन आली आहे, स्ट्राईक रोटेट होतीये. प्रदीप विघ्ने सर आणि त्यांच्या समवेत स्वप्नील चवरकर सर आपल्याला पाहायला मिळतात. ऑन व्हेरी फर्स्ट बॉल प्रदीप विघ्ने सरांच्या बॅट मधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. डॉक्टर नितीन डफाल सर आपल्याला पाहायला मिळतील. पाच रन आतापर्यंत झालेत. आणि इथे हॅलो, 6 रन आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्या स्कोरबोर्ड वरती. स्वप्नील चवरकर यांच्या देखील बॅट मधून एक सिंगल रन आली आहे. प्रदीप विघ्ने सर 2 बॉल त्यांनी फेस केलेत, 5 रन त्यांनी बनवलेत. नाव दे आर ऑन स्ट्राईक. नितीन डफाल सर पहिल्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 6 रन त्यांनी खर्च केलेत. एक चौकार आलाय ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच बॉल वरती तो वेलकम फोर. पहिली मॅच जिंकली कामोटी किंग्स टीमने, भरपूर मोठ्या मार्जिनने तो सामना जिंकला. बॉल तयार, शॉर्ट बॉल होता, टॅप करायचा होता बॉल, परंतु कोणती रन मिळत नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. खांदा कॉलनी सुपर किंग्स टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फिल्डिंग साठी आमंत्रण दिले गेले कळंबोली वॉरियर्सच्या टीमला. सो पाहायचं की नेमकं त्यांचं लक्ष काय असेल, टार्गेट किती सेट करतील कळंबोली वॉरियर्सच्या टीम समोर. ICTC डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ची पहिली दिवसाची आपण सेकंड मॅच पाहत आहात. पुढे मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑफ मध्ये पुन्हा एकदा फिल्डर उपस्थित आहेत. कोणतीही चूक नाही, आणखीन एक सिंगल आली. सिंगलने स्कोरबोर्ड आता पुढे जाते. धावसंख्या 7. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, 7 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. 7 फॉर नो लॉस. चला प्लीज लवकर थोडं फास्ट खेळा आपण. टाइम लिमिट या ठिकाणी मात्र असेल, आपल्याला लक्ष असू द्या. चला स्टार्ट करा. सेकंड ओव्हर मध्ये यासिन शेख सर आपल्याला पाहायला मिळतील. डॉक्टर यासिन शेख सर सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. कळंबोली वॉरियर्स या टीम कडून इन्व्हाइट केले गेलेत आणि स्ट्राईक वरती पुन्हा एकदा प्रदीप विघ्ने सर पाहायला मिळतील. शॉर्ट बॉल कट केलाय, परंतु कव्हर्स मध्ये चांगली फिल्डिंग. रनआउटचा चान्स आहे. लाऊड अपील. पंच सांगतात अंपायर सेज इट्स नॉट आउट. ट्राय चांगला होता. ऍक्शन रिप्ले पहा आपण. कव्हर्सला खेळलेला फटका, थ्रो अॅक्युरेसी भरपूर चांगली होती. बॉल जोपर्यंत स्ट्रायकिंग एंड कडे आला तोपर्यंत बॅट्समन पूर्ण पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या पोहोचलेले.
इथे देखील आपण पाहू शकताय सॉफ्ट हँडने बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केले बॉल. आणखीन एक सिंगल रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. रन मिळते एक. टीमची टोटल झाली 9. 9 फॉर नो लॉस. खांदा कॉलनी सुपर किंग्स won the toss and they have to decided bat first. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचून काढला. फिल्डर होते परंतु त्यांना चकवून बॉल मागे निघालाय. काऊ कॉर्नर कडे एक फिल्डर तिथून बॅकअप साठी आलेत. सिंगल रन ला लगेचच डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि 2 रन इथे मात्र मिळतील आणि 2 रनच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 11 वरती. हाही बॉल शॉर्ट बॉल होता. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, स्क्वेअर कट, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. लास्ट बॉल या ओव्हर मधील. आणखीन एक बॅकफुटला जाऊन अपर कट, चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. पॉइंट मधून बॉलला पाठवून दिलंय. सरळ 4 रन करीता हा आणखीन एक चौकार जोडला जाईल टीमच्या खात्यामध्ये. प्रदीप विघ्ने यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार. डॉक्टर प्रदीप विघ्ने सर चांगली बॅटिंग करतात. आपल्या टीम साठी 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत. 9 बॉल त्यांनी फेस केले. 13 रन त्यांनी बनवल्यात. पहिल्या 2 ओव्हर मध्ये खांदा कॉलनी सुपर किंग्स टीम ने धावा बनवल्यात आतापर्यंत 15. 15 फॉर नो लॉस. एक बॉल अजूनही बाकी आहे. हाही बॉल त्याच झोन मधून पुन्हा एकदा इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. गुड सेव्ह. परंतु 3 धाव्यांसाठी इथे कॉल दिला गेला आणि 3 धावा इथे मिळतील देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 रन्स आल्या आणि या शेवटच्या बॉलवरती आलेल्या 3 धावा खांदा कॉलनी सुपर किंग्स टीमच्या संपूर्ण टोटल मध्ये 3 ने वाढ करून देते. 18 फॉर नो लॉस. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हर मध्ये 18 रन बॅटिंग करत असताना बनवल्यात खांदा कॉलनी सुपर किंग्स टीमने. नेक्स्ट मॅच पनवेल वॉरियर्स आणि ऐरोली सुपर किंग्स. दोन्ही टीम रेडी राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. सचिन कोळी, डॉक्टर सचिन कोळी बॉलिंग साठी येताना आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या ओव्हर मध्ये 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. या ओव्हरची होते सुरुवात. डॉक्टर सचिन कोळी सर आलेत. पुन्हा एकदा प्रदीप विघ्ने सर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील आणि सचिन कोळी सर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा कट केला. बॉल डीप कव्हर्स मध्ये बॉल अडवून फेकला जाईल. तोपर्यंत 2 रनचा कॉल दिला गेला. 2 रन मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी थकावट मैदानामध्ये नक्की दिसून येते. प्रदीप विघ्ने सर ज्या पद्धतीने धावतात आपल्या टीम साठी. 2 चौकार त्यांच्या बॅट मधून आलेत. उर्वरित 10 धावा ते त्यांनी धावून पूर्ण केल्यात. त्यामुळे कदाचित थोडासा थकवा जाणवत असेल मैदानामध्ये, स्वाभाविक गोष्ट आहे. दुसरा बॉल तिसऱ्या ओव्हर मधील. हा बॉल समोर उचलून खेळलेत लॉंग ऑफ मध्ये. जोपर्यंत फिल्डर बॉलला चेस करतील तोपर्यंत एक सिंगल रन अगदी सेफली पूर्ण केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली ती 21 वरती. 21 फॉर नो लॉस. शॉर्ट बॉल होता परंतु ऑप्शनच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. काही अंशात असं वाटलं होतं बॉल ऑप्शनच्या आणि बरोबर टॅगलाईनच्या बाहेर निघून जाईल, परंतु इथे डॉट बॉल येतोय.
21 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. त्यानंतरची मॅच पनवेल वॉरियर्स वर्सेस ऐरोली सुपर किंग्स. पुढे येऊन फुलटॉस मारण्याचा प्रयत्न, परंतु बॉल बॅटचा संपर्कच होत नाहीये. फुलटॉस बॉल देखील मिस होतात, त्यामुळे कदाचित ही शोकांतिका असावी. कारण बॅटिंग पहिल्या वाटेला आपल्याला आली आहे. प्रदीप विघ्ने सर ज्या पद्धतीने बॅटिंग करतायत, कदाचित असं वाटलं होतं की समोरील त्यांचे प्लेयर त्यांना खूप चांगल्या रीतीने बॅक करतील, खूप चांगल्या रीतीने सपोर्ट करतील, परंतु तसं काही होताना दिसत नाहीये. हा देखील बॉल सॉफ्ट टर्नने पुन्हा एकदा कट केलाय. स्ट्राईक केवळ मात्र शेवटच्या बॉलवरती किती रन्स येतील याकडे मात्र आता लक्ष लागले. स्ट्राईक वरती प्रदीप विघ्ने सर आपल्याला पाहायला मिळतात. 12 बॉलमध्ये 19 रन त्यांनी बनवल्यात. मॅच कोण जिंकेल, कोण या मॅचला सोडेल, पहा पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका. बॉल चालला स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावांचा प्रयत्न वेगाने पूर्ण केला जात आहेत. आणखीन एकदा 2 धावा मिळतील. टीमची टोटल 3 ओव्हर्सच्या समाप्तीनंतर 24 रन्स फॉर नो लॉस. 3 ओव्हरचा खेळ ते मात्र संपलाय. नेक्स्ट मॅच पुन्हा एकदा मी अनाउन्स करतोय. पनवेल वॉरियर्स वर्सेस ऐरोली सुपर किंग्स. बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. We are going to make a toss of the next match. हॅलो. सेफ शॉट आणि त्याचबरोबर एक सिंगल रनीतून मात्र पूर्ण केली आहे. फ्लाइट दिली होती बॉलला. फुल टॉस अटेम्प्ट केलाय, परंतु एकच रन इथे मात्र घेण्याचा प्रयत्न होतोय. 2 रन साठी ट्राय केले गेले आणि वरती थ्रो झालाय, तोपर्यंत 2 रन कंप्लीट केल्या जातील. इंडियन कॅन्सर ट्रीटमेंट सेंटर ICTC organize this tournament. डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. इथे देखील पॉप स्टॉमच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा अटेम्प्ट केला, परंतु बॉल बॅटचा कनेक्शनच होत नाहीये. हे थोडस दुर्भाग्यपूर्ण आहे खरं तर. बॅटिंग करत असताना स्वप्नील सवरकर सर 8 बॉल त्यांनी खेळलेत, 7च रन त्यांच्या बॅटमधून आलेत. त्यामुळे कदाचित त्यांच्यासाठी आता थोडीशी अडचण मध्ये आणि रिटायर्ड आउट होत आहेत. येस, स्वप्नील सवरकर. ना अंडरस्टँडिंग मध्ये या सगळ्या गोष्टी होतात, कारण की कदाचित आपल्या सर्वांच्या आनंदासाठी या टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हॅलो. डॉक्टर आशिष करावकर, न्यू बॅट्समन मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला खेळायचा होता. बॉल बॅटचा पुन्हा संपर्क नीट झालेला नाहीये. सिंगल रन घेण्यासाठी या ठिकाणी मात्र लगेच होकार दिला गेला. 1 रन आली टीमची टोटल. सिंगलने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल.
20 मिनिटं अजून बाकी आहे अजून. 15 मिनिटं झाली. तिसरी चौथी ओव्हर चालू आहे. होईल. बॉल तयार. 30 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आहेत आणि शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर 4 मिनिटं बाकी आहेत पहिल्या 4 ओव्हर पूर्ण करण्यासाठी. 16 मिनिटाची वेळ तुम्ही घेतली आतापर्यंत आणि शेवटचा बॉल सध्या तरी आपल्याला पाहायला मिळेल. आणि बॉलिंग साठी अरविंद खुटारकर. पायावरचा बॉल लॉफ्टेड शॉट ऑन साइडला स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत आणि त्यांना बीट करून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन हा चौकार आहे आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल पहा बाल बसावलेत आमचे अंपायर आणि त्याच्या मागे फिल्डर देखील बॉलला अडवू शकले नाहीत. एवढा प्रचंड वेग या स्ट्रोक मध्ये आपल्याला दिसून आला. फायनली शेवटच्या बॉलवरती एक चौकार आला. टीमची टोटल 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये डॉक्टर सुरेश ठोंबरे सर आपल्याला पाहायला मिळतील. सुरेश डॉक्टर सुरेश ठोंबरे बॉलिंगसाठी तयार. पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका. फिल्डर बॉलच्या खाली कॅच सुटलीये. एक रन तर पूर्ण केली. 2 धावांचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा इथे मिळतील. डॉक्टर प्रदीप विघ्ने सर आज नशीब चांगले काढून आलेत. बऱ्याच वेळा जीवदान मिळालंय. जेव्हा जेव्हा ते अडचणीमध्ये सापडले तेव्हा तेव्हा मात्र अगदी त्यांच्या पाठी नशीब त्यांचं सोबत धावतंय. 15 बॉल त्यांनी फेस केले. 24 रन त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार. बॉलिंग मार्क वरती आणखीन एक लॉफ्टेड ऑन साइडला कडक शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 रन. षटकार आलाय. कमालीचं टायमिंग होतं. बरोबर समोर होता बॉल. फुटवर्कचा थोडा चांगला वापर त्या ठिकाणी मात्र केला प्रदीप विघ्ने. 16 बॉल 30 वरती खेळताना दिसतात. पहिला मॅच पहिल्या बॉल पासून ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. हा वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे 43. ब्रेकफास्ट काउंटर अजूनही ऑन आहेत. ज्यांना कोणाला ब्रेकफास्ट करायचंय शेवटची 5 मिनिटं आहेत, अन्यथा काउंटर बंद करण्यात येईल. याद रखिए सभी के लिए ब्रेकफास्ट काउंटर अभी भी चालू है. अगले 5 मिनट तक ब्रेकफास्ट काउंटर चालू रहेगा, उसके बाद बंद कर दिया जाएगा. समोर खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल सेफ झोन मध्ये लँड करतोय. तोपर्यंत 2 धावांसाठी कॉल दिला गेला. 2 मिळतील. देर इज नो डाऊट. 2 आल्यात. टीमची टोटल जाऊन पोहोचले 45. 45 रन आतापर्यंत बनवल्यात. डॉक्टर सुरेश ठोंबरे सर पुन्हा एकदा तयार. ओव्हर द विकेट. हा देखील बॉल शॉर्ट बॉल होता. पाठची एज असल्याची अपील त्या ठिकाणी लाऊड आहे. इथून मात्र अंपायर सांगतात नॉट आउट. कोणत्याही प्रकारचं कनेक्शन नव्हतं बॅट बॉलचं. सो सेफ आहेत प्रदीप विघ्ने सर. 18 बॉल 32 वरती ते खेळतात. 1 मॅन आर्मी मैदानावरती एकटेच खेळलेत पहिल्या बॉल पासून. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. आणखीन एक डॉट बॉल. डॉक्टर आशिष करावकर स्ट्राईक साठी मात्र धडपडताना आपल्याला दिसतात. परंतु 5 रन एक चौकाराच्या मदतीने त्यांनी देखील बनवलेत. हे विसरून चालणार नाहीये. शेवटचा एक बॉल टार्गेट सेट करणारा बॉल आहे मॅच मध्ये. 45 ला अजूनही विकेट गमावलेली नाहीये. जो रिटायर्ड आउट झालेला प्लेअर आहे त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची विकेट ऑफिशियली या ठिकाणी मिळालेली नाहीये बॉलरला. सो कदाचित या गोष्टीवरती विचार करावा लागेल.
कळंबली वॉरियर्स टीमला शॉर्ट बॉल होता, पुन्हा एकदा पिक केलं होतं, लांबून बॉलला खेचला आणि त्यानंतर मात्र पहा लास्ट बॉल वरती प्रदीप विघ्ने यांची मात्र शिकार करण्यात आली आहे. टोटल 45 रन झाल्या, 46 रनचं टार्गेट, त्यामधील 32 धावा एकट्या प्रदीप विघ्ने सरांच्या बॅट मधून आल्या. सो सामना जर जिंकला तर कदाचित मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने वाटचाल करतील, परंतु सामना जर गमावला तर बेस्ट फायटर ऑफ द मॅच या देखील पुरस्काराला ते पात्र ठरू शकतात. परंतु पाहावं लागेल. येस, बॉल पूर्व मैदानामध्ये बॉल जाऊ द्या सर. चला, टॉस साठी यायचंय पनवेल वॉरियर्स आणि ऐरोली सुपर किंग्स दोन्ही टीम. कॅप्टन येस, प्रेझेंटेशन साठी जाऊया. आम्ही अमित सरांना विनंती करू. चला, नेक्स्ट टीम ऐरोली आणि पनवेल वॉरियर्स. टॉस साठी प्लीज. चला, दोन्ही कॅप्टननी टॉस का बॉस जवळ यायचंय. कोण दुसरे कॅप्टन? मी आहे ना, आलो ऐरोलीचे कॅप्टन, ऐरोली सुपर किंग्स. ऐरोली सुपर किंग्स कडनं इकडे कोणी उपस्थित आहे का? सर, आपल्या कॅप्टनला कृपया पाठवा टॉस का बॉस साठी. हॅलो, चला खांदा कॉलनी सुपर किंग्स लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज. चला, दुसरी इनिंग सुरू होते त्याच्या आधी आपल्याला टॉस उरकून घ्यायचा आहे. तेच सर, इकडे बाजूलाच आहे. तुम्ही या ना सर, उभे राहा, या. चला, कळंबली वॉरियर्स टीम आपली ओपनिंग पेअर मैदानामध्ये पाठवून द्यायच्या लवकर. सर, हेड्स हेड्स टेल्स, कोण कॉल करताय? सर, आपला निर्णय. So Airoli Super Kings has won the toss and they'll take the call in some time. They'll keep us posted. Thank you, sir. हॅलो, कळंबली वॉरियर्स टीम, चला प्लीज आपला एक्स्ट्रा प्लेयर्स पाठवून द्या प्लीज, नावं सांगण्यासाठी. मयूर मयूर चला, मॅचला त्वरित सुरुवात करा. आपण अर्धा तास उशिरा आहोत शेड्यूलच्या. प्लीज, 20 मिनिटांमध्ये 5वी ओव्हर चालू नसेल झाली तर 3 प्लेयर फक्त बाहेर ठेवता येतील. टीम्सनी कृपया नोंद घ्यावी.
Hello. Yes, start the match. Umpire's green signal be received. मॅच कडे आपण जाऊया. एकूण टार्गेट या मॅच मध्ये 46 रनचं टार्गेट आहे. आणि ते टार्गेट चेस करण्यासाठी ओपनिंग पेअर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते मिस्टर मयुरेश आणि अरुणेश सर. पहिलाच बॉल शॉट बरोबर बॉल टाकण्यात आला होता. लेंथ थोडी छोटी होती या बॉलची, परंतु सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. 45 पहिले इनिंग मध्ये बनवल्या. 46 टार्गेट. मयुरेश देशमाने सर आणि अरुणेश शिंदे सर ओपनिंग पेअर आहे कळंबोली वॉरियर्स या टीमची. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा चांगला वापर, गॅप मध्ये बॉलला खेळलेत. पहिला चौकार येतोय बॅट मधून. 4 रन मयूर देशमाने यांच्या बॅट मधून सुरुवात झाली. फायनली रन्स यायला लागल्यात. पहिल्या बॉलवरती डॉट आल्यानंतर त्यानंतर असं वाटलं होतं कदाचित ही ओव्हर चांगल्या दिशेने वाटचाल करेल, परंतु त्यानंतर हाच भ्रम तोडीत निघालाय. सेकंड बॉलवरती चौकार येतोय. हा देखील फटका चांगला आहे. चाबुक शॉट, एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. 4 रन करिता आणखीन एक चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मयूर देशमाने यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्टार्स भरपूर चांगला आहे खरं तर. डॉक्टर मयूर देशमाने यांचा ज्या पद्धतीने उभे राहतात, अगदी हुबेहूब लेदर बॉल क्रिकेट बॅट्समन ज्या पद्धतीने उभे राहतात त्याच पद्धतीचा स्टान्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे कदाचित ती स्पेशालिटी त्यांच्याकडे असावी. तर क्षेत्राकडे आपण आपल्या आयुष्यातील करिअरकडे वळण्यापूर्वी प्रत्येकाने क्रिकेट हा खेळ खेळलाय. पहा पुन्हा एकदा पॅडल स्वीपचा वापर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सलग तिसरा चौकार येतोय मयूर देशमाने यांच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 3 बाउंड्रीज. कडक बॅटिंग सध्या सुरू असलेली पाहायला मिळते. पहिला बॉल खऱ्या अर्थाने रीच पासून दूर होता. बॉल येऊ दिला नाही स्वतःपर्यंत. नाश्त्याचं काउंटर लिटरली क्लोज होत आहे. कोणी राहिला असेल तर प्लीज लास्ट मिनिट. बरं आता येऊ पण नका, सॉरी क्लोज झालंय. चलिए अगले 5 मिनट में ब्रेकफास्ट काउंटर बंद हो रहा है. ये आपके लिए रहेगा. बैटिंग वाली टीम से बचिए, उनके लिए थोड़ा रखो साइड में. हाँ फील्डिंग वाली भी, हाँ जी जरूर आपके लिए भी रहेगा. ओ यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय. 3 चौकारानंतर आता 5व्या बॉलवरती सफलता मिळाली. डॉक्टर मयूर देशमाने सर बैक टू द डग आउट. देखिए जो करंट 2 टीमें यहाँ पे खेल रही है बीच मैदान में, उनके अलावा जो भी दर्शक, जो भी डॉक्टर्स यहाँ पर उपस्थित है, वो कृपया करके नाश्ता कर लीजिए. ब्रेकफास्ट काउंटर अब बंद हो रहा है. ऑलमोस्ट बंद हो चुका है. ऑलमोस्ट ये वर्ड भी यहाँ से निकालना पड़ेगा हमें. अब जो भी बचा कुचा होगा, यानी कि ब्रेकफास्ट में चाय भी था, वो शायद से मिल सकता है आपको. 12 for 1. 12 वर 1 या स्थितीमध्ये संघ आहे. 5 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचा बॉल या पहिल्या ओव्हर मधील. कळंबोली वॉरियर्स टीम 46 टार्गेटचा पाठलाग ते करतायत आणि 46 रनचा पाठलाग करत असताना आतापर्यंत खूप चांगला स्टार्ट त्यांनी दिलाय. डॉक्टर अगरवाल आय केअर हॉस्पिटल यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले. आय चेकअप कॅम्प. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु शेवटचा बॉल देखील डॉट. 12 1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 12 for 1 या स्थितीमध्ये कळंबोली वॉरियर्स टीम आपल्याला पाहायला मिळते. चला प्लीज टाइमपास बंद करा आता. जास्त वेळ आता घेऊ नका. फक्त बॉलर्स टू बॉलर्स येऊ द्या आपण, कारण वेळ अतिरिक्त जास्त खर्च होतोय.
त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना करीत आहोत. स्टेजच्या बरोबर राईट साईडला डॉक्टर अगरवाल आय हॉस्पिटल कडून तुम्हाला फ्री आय चेकअप कॅम्प या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलाय. सो प्रत्येक मेंबर जो या ठिकाणी उपस्थित आहे त्यांनी जाऊन कृपया मोफत नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. डॉक्टर कनसे, डॉक्टर संदीप कनसे, तुम्ही कुठे आहात? स्टेज जवळ या प्लीज, डॉक्टर कनसे. चला मॅच स्टार्ट करा प्लीज. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती आपला डॉक्टर जय गोरे सर आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड द विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या ओव्हर मध्ये 12 रन आलेत. लेफ्ट आर्म ओव्हर. सॉफ्ट हँडने फ्लिक करायचा होता. बॉल बरोबर जाऊन पायावरती लागलाय, परंतु कोणतीही चूक नाहीये. बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे पंचांनी नाकारलं या गोष्टीला. डॉट बॉल येतोय. 12 रन आतापर्यंत झाले. 46चं टार्गेट आहे. पुन्हा एकदा तोच बॉल रिलीज झाला, परंतु यावेळेस लेग स्टंपच्या भरपूर बाहेर चाललाय बॉल. लेग स्टंप सोडून आणि व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 33 धावांची गरज आहे. 23 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत बॅटिंग करत असताना कळंबोली वॉरियर्स टीमला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हाई बॉल लेग स्टंपच्या बाहेर. आता कदाचित साईड चेंज करून गोलंदाजी या ठिकाणी मात्र करणं उचित असेल, कारण सातत्याने याच टप्प्यांवरती बॉल रिलीज होत आहेत. तिथून या गोष्टी तुम्हाला शक्य होत नाहीयेत. 2 वाईट बॉल आतापर्यंत आले. पहिलाही बॉल त्याच पद्धतीचा होता, परंतु थोडासा आतमध्ये होता बॉल. आता शॉर्ट बॉल, नो बॉल कॉल फ्रॉम एम्पायर. आणि इथे काहीस डॅमेज त्या ठिकाणी नक्कीच दिसते. थोडीशी इजा झालीये. लगेच मेडिकल सर्व्हिस प्रोव्हाइड करा. सगळेच डॉक्टर्सच या ठिकाणी आहेत, त्यामुळे मेडिकल सर्व्हिस अगदी वेगाने तुमच्यापर्यंत पोहोचेल यात शंका नाहीये. पाणी न्या मैदानामध्ये, विशेष करून पाणी न्या. काय फोन करतो नुसता? मी आज 5 मिनिटात आला असतो सामान इकडून. त्याला काय सांगू? अरे भाई, वो लेके जा दे क्या? कॅन्सर वरती अगदी उपायकारक योजना आता खर तर या सायन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ICTC माध्यमातून खर तर एक चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. डॉक्टर्स फाउंडेशन चॅम्पियन्स ट्रॉफी 2026. सर्व कमिटी मेंबर्स आणि जे मेन लीड करतात या टुर्नामेंटला, त्या सर्वांचाच आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. बरोबर खांद्याला लागून बॉल डोळ्याच्या खालच्या बाजूला लागलाय. थोडक्यात मी म्हणेन मोठी दुखापत होण्यापासून वाचलेत. फार काही दुखापत या ठिकाणी नसावी आम्ही आशा करतो. हॉस्पिटलचे स्टाफ खुशी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. वेलकम मॅम. येस, फ्री हिट बॉल. फक्त नो बॉल आहे. रन नाही, रन नाही. एकच फक्त नो बॉल. फ्री हिटची संधी असणाऱ्या नवीन बॅट्समन मैदानामध्ये गौरव ठाकूर. प्रेशर देके रखना. हो, पायावरचा बॉल ऑन साइडला खेळले स्क्वेअर लेग मध्ये. फिल्डर आहेत, बॉल वरती पोहोचतील. फ्री हिटचा बॉल. तोपर्यंत मात्र 2 धावा इथे आल्यात. बैठ के कितना देर करेगा? गौरव ने निकाला ना तुरंत. बिना एसी चालू करना. हां सर, इथे झोपा. इथे झोपून घ्या.
सर सर सांभाळा डोके खाली नहीं इधर अरे इधर को इधर इजी पड़ेगा ना उधर अच्छा वो हेड अच्छा एसी हॅलो. पीछे का है अरविंद खुटारकर आणि गौरव ठाकूर कट आहे फक्त मेजर काही नाही पण कट आहे थोडंसं ब्लिडिंग करेल थोडंसं थांबेल हा बोल हा बोल बोल मला माहित नाही काय अर्जंट आहे हा मग नाही नाही नाही. कडक फटका होता परंतु पहा लॉंग ऑन मध्ये पकडला गेलाय झेल आणि संपलाय तो बॅट्समनचा खेळ. विकेट या ठिकाणी मात्र गमावली. 18 वरती 2 विकेट्स आतापर्यंत गमावल्यात बॅटिंग करत असताना टीम कळंबोली वॉरियर्सने. नवीन बॅट्समन मैदानामध्ये आपल्या येऊन होताना पाहायला मिळेल सचिन, डॉक्टर सचिन कोळी. अजूनही या ओव्हरचा विचार केला तर 3 बॉल बाकी आहेत. सर्जिकल स्ट्राइक पट्टी लगा दो वो बैक्टीग्रास है सर वो तो नहीं है ना तो बैक्टीग्रास मंगा देंगे ना. 18 रन आतापर्यंत झाले. 3च बॉल आतापर्यंत या ओव्हर मधील कंप्लीट झालेत, ज्यामध्ये 3 वाईड बॉल 1 नो बॉलचा समावेश असलेला आपल्याला पाहायला मिळतील. आता 5 मिनिटं शॉर्ट बॉल पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने ऑन साइडला खेळायचा होता परंतु डायरेक्ट हिट लागलाय. येस इट्स आउट. व्हॉट अ थ्रो. कमालीचा थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर अॅक्युरसी होती त्या ठिकाणी. विकेट किपर बॉल पर्यंत जातो काय, बॉलला पिक करतो काय आणि त्यानंतर थ्रो करतो काय, एकाच ऍक्शन मध्ये या सर्व रिएक्शन आपल्याला दिसून आल्यात आणि अगदी योग्य निर्णय अंपायर कडून आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन आउट. नाही डोळ्याला काय डोळ्याला काय काहीच नाही हा डोळ्याला काय मला तेच वाटलं डोळ्याला लागले हा वर आला हो मी बघतो साईडने 4 बॉल झालेत आतापर्यंत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या ओव्हर मधील दुसरीच ओव्हर सध्या सुरू आहे. 18 रन आतापर्यंत झालेत. अजूनही 20 बॉल मध्ये 28 रनची आवश्यकता आहे कळंबोली वॉरियर्स टीमला विजयासाठी. लेग स्टंपच्या भरपूर बाहेर बॉल चाललाय आणि हा बॉल पुन्हा टाकावा लागणार आहे. या ओव्हर मधील वाईट नंबर 4 सध्या ते फेकतायत, त्यामुळे ही ओव्हर भरपूर लांब झाली आहे. आतापर्यंत या ओव्हर मध्ये 10 बॉल रिलीज करण्यात आले, त्यामध्ये 4 वाईट बॉल 2 विकेट चा समावेश आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा 5वा बॉल हा आलाय डॉट. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु फॉलो थ्रू मध्ये बॉल देऊन बसलाय. डॉट बॉल. शेवटचा बॉल. पायावरचा बॉल फ्लिक केलाय. अगदी बॉटम एंडचा चांगला वापर. गॅप मधून बॉलला ढकलल्या. मिड विकेट कडे फिल्डर आहेत, तोपर्यंत 2 धावे घेण्यासाठी पुरेसा वेळ आहे. 2 मिळाल्या. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा बनल्यात 21. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स कळंबोली वॉरियर्स टीम. आम्ही कशाला बसा मी बाहेर थांबतो तुम्ही बसा. येणाऱ्या 18 बॉल आणि 25 रनची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. बाहेर घेतली हो तुझं तिथे बसू दो मग मी स्टँड मागवतो कुठून तरी डोका एक एक करू दे. मोठा केला
थर्ड ओव्हर मध्ये आपण बॉलिंग साठी पाहतोय प्रदीप. 2 सेंटीमीटरचा कट. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये बॉल, ओव्हर पिच बॉल होता, सॉफ्ट हँडने गॅप मध्ये ड्राईव्ह केलं बॉल. 2 फिल्डर होते, त्यांना बीट करून बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. आयडी पण आहे प्रॉपर चांगलं शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं. ड्राईव्ह शॉट होता त्या ठिकाणी. 2 फिल्डर त्या ठिकाणी बॉल अडवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाले, परंतु दोन्ही फिल्डर्सला हुलकावणी देत बॉल निघून गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. 25 झाल्यात, अजून 21 ची गरज आहे. हाय बॉल ऑन साइडला फ्लिक केलाय. फिल्डर आशिष करावकर बॉल वरती धावतील तोपर्यंत 2 रन वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 रन आले. टीमची टोटल 27 रन आतापर्यंत झालेत. आता उर्वरित 16 बॉल आणि 19 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. 16 बॉल 19. ही मॅच थोडीशी जवळ आली आहे. बॅटिंग टीम पहिल्या ओव्हर मध्ये थोडीशी दूर होती, परंतु सेकंड ओव्हर मध्ये मॅच थोडी जवळ आली. इथे देखील पहा 38 सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला, परंतु त्यांच्या हातातून बॉल निसटल्यानंतर 2 धावा घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र झाला नाही. एक सिंगल रनने टीमची टोटल पुढे जाते. डॉक्टर प्रदीप विघ्नेश सर. इथे देखील आपण पाहू शकता डॉट बॉल. बॉल इज बॅक टू द ड्राईव्ह. झाले नाव्याला स्टँड अशी घेतली आज समोर खेचून मारला बॉल. लॉगऑन मध्ये फिल्डर पुन्हा एकदा बॉल वरती पोहोचतील तोपर्यंत मात्र 1 रन इथे मात्र मिळेल. टीमची टोटल 29 रन. 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. अँड दिस इज लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 13 बॉल मध्ये 17 रन पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट बॉल आहे सध्या तरी या मॅच मधला. इथे जर मोठा फटका, मोठी हिट आली तर मजा येणार आहे. धावांचं अंतर आणि बॉलचं अंतर कमी होणार आहे. ओ रिव्हर्स खेळायचा होता, परंतु लेग बिफोरची अपील त्या ठिकाणी झाली आहे. नाही. डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत त्या 17. चला फास्ट खेळा प्लीज, फास्ट खेळा. टाइम टाइम जास्त वेळ आपण घेताय. बारा बॉल 17 रनची गरज आहे. 12 बॉल 17. तो आने वाली 12 गेंदे और 17 रनों की जरूरत होगी यहाँ से जीतने के लिए कलम्बरी वॉरियर्स टीम को. चलिए मैच शुरू कीजिए प्लीज. टाइम जाया ना करें. ज्यादा से ज्यादा समय कैसा बचेगा इस पर हमें फोकस करना होगा. आने वाली 12 गेंदे और 17 रनों की जरूरत. 12-17 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये आणि बॉलिंग साठी इन्व्हाइट केले गेले. स्पेशालिटी हॉस्पिटलचे एक्झिक्युटिव्ह आलेत आपल्याकडे, त्यांचं आपण स्वागत समारंभ. सर कणकण 2 ओव्हर झाल्यावर ये ना मॅच संपतो. मग बाकी टॉस बी सगळ्या गोष्टी राहतील ना, म्हणून 2 मिनिटात आहे. ठीक आहे ठीक आहे. समोर या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न. कंकणा करावकर सध्या तरी बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळतो. मिस्टर चेरी या नावाने प्रसिद्ध आहेत. 30 रन आतापर्यंत झालेत. अजून 16 रनची गरज आहे. 11 बॉल मध्ये 16 बनवायचे आहेत. कंकण करावकर सध्या बॉलिंग साठी तयार होताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंड कडे डॉक्टर सचिन कोळी सर आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल मध्ये 7 रन आतापर्यंत त्यांच्या बॅट मधून आल्यात. त्यामुळे उर्वरित मॅच जर फिनिश करायची असेल तर एक मोठा स्ट्रोक येणं फार महत्वाचं आहे या संपूर्ण 2 बॉल मध्ये. शॉर्ट बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल विकेट किपर कडून सुटलाय. अपील तर झाली या ठिकाणी. 1 रन तर मिळाली आहे, परंतु दुसरी बोनसची रन हे वाईट स्वरूपामध्ये मिळणार आहे.
2 रन इथे मात्र मिळतील आणि या 2 रनच्या मदतीने टीमची टोटल 32 रन आतापर्यंत झालेले आहेत. शॉर्ट बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर. आणखीन एक वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. या छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील. ऑलरेडी आपल्याकडे बॉल्स चा देखील तोटा आहे, रन्सचा देखील तोटा आहे. त्यामुळे जे काही बॉल उर्वरित आपल्यावरती जबाबदारी म्हणून दिलेत त्यांचा सदुपयोग करावा. बॅटची एज बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन कडे फिल्डर उपस्थित आहेत. एक सिंगल रन आली आहे. टीमची टोटल 34. 12 रन अजून बनवायचे आहेत. येणारे 10 बॉल 12 रनची गरज. 10 बॉल 12. चलो बरोबर 10 वाजून 25 मिनिटांनी मॅच चालू झाली होती. आता 11 वाजून 15 मिनिटं झालेत. त्यामुळे सामना लवकर संपवा आपण. आणखीन एक वाईट बॉल. ऑलरेडी धावसंख्येचा दुष्काळ आपल्यावरती आहे, परंतु याही परिस्थितीमध्ये एक्स्ट्रा रन तुम्ही खर्च करताय, त्यामुळे टीमला त्या अडचणीचं बनणार. येणारे 10 बॉल 11 रनची गरज आहे. 10 बॉल 11 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटिंग पॅडच्या मधून बॉल पुन्हा काढला. आता डॉट बॉल येतोय. 9 बॉल मध्ये 11 रनची गरज असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. तेरणा मल्टी स्पेशल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काही स्टाफ आपल्याकडे या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अगदी या ओव्हर नंतर त्यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. कंकन तयार. शॉर्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला फिल्डर आहेत. वेगाने एक रन पूर्ण केली जाते. अंदाज नव्हता. कदाचित बॉल पूर्णपणे लॉंग लेग कडे टर्न करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची सॉफ्ट एज घेऊन बॉल मागे गेला. फाईन लेगला फिल्डर उभे होते. कोणतीही चूक नाही. सिंगल 1 रन आली आहे. टीमची टोटल 36 झाली आहे. 10 रन बनवायचे अजून 8 बॉल मध्ये. येणारे 8 बॉल 10 रनची आवश्यकता आहे मॅच जिंकण्यासाठी. स्टेप आउट करून खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर. गॅप मोठी आहे. गाळलेल्या जागा भरा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि चौकार. 4 रन इथे मात्र मिळतील आणि या 4 रनच्या मदतीने टीमची टोटल 40. फक्त 6 पाहिजे. 7 बॉल मध्ये 6 रनची आवश्यकता आहे. या सामन्याला जिंकण्यासाठी कळंबोली वॉरियर्स टीम त्यांची संपूर्ण टीम चेअर अप करते. त्यांच्या खेळणाऱ्या बॅट्समनला 6 रनची आवश्यकता आहे 7 बॉल मध्ये. डॉक्टर सुरेश ठोंबरे सर. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्सला मध्ये आणलं गेलं खरं, परंतु त्यामध्ये यश मिळत नाहीये. 6ला 6ची आवश्यकता असेल आणि तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा काही स्टाफ आपल्याकडे आलेला आहे. त्यांचा सन्मान आपण करूया. तत्पूर्वी प्रेझेंटेशन साठी आपण अमित सरांकडे जाऊया. नेक्स्ट मॅच साठी ऐरोली सुपर किंग्स आणि पनवेल वॉरियर्स प्लीज तयार राहा. लास्ट ओव्हर आहे, त्याच्यानंतर पटकन ग्राउंड मध्ये या. आणि ते दोघे येतात एकत्र. हो. हॅलो हॅलो. मे आय रिक्वेस्ट डॉक्टर राकेश सर. सर तुम्ही या. अमित सर या. इकडे राकेश वरच आहे त्याला तिकडेच बाजूला आहे. विकी. Yes. May I request all the executives and trustees of Dr. Foundation to please come on the dais. We have to felicitate Khushi Madam, executive for Terna Specialty Hospital, senior executive and senior executive Mr. Rahul. Rahul sir. Yes. द्या तुमच्या हाताने द्या, काही प्रॉब्लेम नाही. Take the yes. Sir या. Claps, come on. Yes. आले का? कव्हर झाले? विकी. हा. या इकडे. आओ ना, आप अंदर आओ. आप अंदर आओ, कोई प्रॉब्लम नहीं है. Yes. Thank you very much. हे आपलं सोविनियर आहे.
या वर्षीचं फर्स्ट सोयीडर आहे. फोटोग्राफर कुठे आहे? मित्रा हॅलो हॅलो ऐरोली टीम आपण टॉस जिंकल्या, डिसिजन सांगा प्लीज. बॅटिंग ओके. सो पनवेल वॉरियर्स टीम आपल्याला फिल्डिंग करायची, आपण रेडी राहा. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न, फाईन लेग कडे बॉल चाललाय. मॅच अतिशय चुरशीची आपल्याला पाहायला मिळते. आता उर्वरित 3 बॉल आणि 3 रनची गरज आहे आणि कंपल्सरी रन चेसिंग इज अ रूल ऑफ टुर्नामेंट. सगळ्या धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. लक्ष असू द्या दोन्ही टीम. 3 बॉल मध्ये 3 रन कंपल्सरी बनवायचे आहेत. डॉक्टर सुरेश ठोंबरे सर जोपर्यंत खिळपट्टीवरती आहेत तोपर्यंत मात्र या धावा पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. लास्ट ओव्हर मध्ये डॉक्टर राजेश साबळे सरांना इन्व्हाइट केले गेले 6 धावा रोखण्यासाठी. फुलटॉस बॉल ऑन साइडला गॅप मध्ये, परंतु कॅच त्या ठिकाणी मात्र ड्रॉप झालीये. 1 रन पूर्ण केले, 2 धावांचा प्रयत्न झाला आणि 2 इथे मात्र मिळतील. 2 रन्स आलेत आणि या 2 रनच्या मदतीने स्कोर इज लेवल. नाव जस्ट 1 रन अवे फ्रॉम विक्टरी. 1 रनची गरज आहे. 2 बॉल मध्ये 1 रन आवश्यकतेची आहे. शेवटचे 2 बॉल आणि 1 धावेची गरज. बॉलिंग साठी राकेश साबळे तयार. 2 बॉल 1 रन. समोर खेचून मारलाय बॉल, लॉंग ऑफला फिल्डर कॅच ड्रॉप आणि सामना या ठिकाणी मात्र जिंकलाय तो टीम कळंबोली वॉरियर्स. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टू द टीम कळंबोली वॉरियर्स. आणि चला पनवेल वॉरियर्स टीम, जराही वेळ न घालवता आपण मैदानाच्या आतमध्ये चालायचं. पनवेल वॉरियर टीम प्लीज फील्ड सेट करा. थँक्यू. नाही अंपायर बॉल दिला, नवीन अंपायर नवीन बॉल मिळाला. हॅलो चला पनवेल वॉरियर्स टीम, जराही वेळ आपण घालवू नका, आपण लगेचच चालायचं. आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच